या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। इंडिया आघाडीचा आज केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडक मोर्चा। संसदेपासून निवडणूक आयुक्तांच्या कार्यालयापर्यंत इंडिया आघाडीचे खासदार मोर्चात सहभागी होणार। राज्य निवडणूक आयोगाकडून राहुल गांधींना नोटीस। मत चोरीच्या आरोपांसंदर्भात 10 दिवसात शपथपत्र देण्याचे निर्देश। 10 दिवसात शपथपत्र न दिल्यास कारवाईची शक्यता। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी डिनरचं आयोजन। इंडिया आघाडीच्या सर्व खासदारांना डिनरसाठी निमंत्रण। ईव्हीएम हॅक करून दाखवा। निवडणूक आयोगानं 4 वेळा खुलं आव्हान दिलं होतं, मात्र विरोधक फक्त आरोप करतात, आयोगाला सामोरे जात नाहीत। राहुल गांधींच्या आरोपांनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं प्रत्युत्तर। राज्यभरात आज ठाकरेंच्या शिवसेनेचं सरकार विरोधात जनआक्रोश आंदोलन। मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील मासाहेब मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यासमोर आंदोलन। उद्धव ठाकरे आंदोलनात सहभागी होणार। तुम लढो हम कपडा संभालते हैं असा नेता मी नाही। एकनाथ शिंदेंचा नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा। तर शिंदेंनी 2 महिन्याच्या आत चंद्रहार पाटील यांचं पहिलं स्वप्न पूर्ण केलं। उदय सामंतांचीही ठाकरेंवर टीका। मोदी सरकारला गडकरींना निवडणुकीत हरवायचं होतं का? गडकरींची 3.5 लाख मतं कमी करून कुठला बदला घ्यायचा होता? गडकरींच्या मुलाखतीचा दाखला देत वडेट्टीवार यांचा सवाल। निवडणूक आली की विरोधकांची नौटंकी सुरू होते। विरोधकांना निवडणुकीचं केवळ राजकारण करायचं असतं। इंडिया आघाडीच्या मोर्चावरून बावनकुळेंची टीका। घोटाळेबाज सरकार विरोधात आमचं आंदोलन। राऊतांचा महायुतीवर हल्लाबोल। तर पुढील 5.5 वर्ष विरोधकांना मोर्चेच काढायचे। येत्या निवडणुकीत महायुतीचीच सत्ता येणार। मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून विश्वास व्यक्त। मी डॉक्टर नाही पण ऑपरेशन करतो। काहींच्या मानेच्या पट्ट्यासह काय काय गेलं हे महाराष्ट्रानं पाहिलंय। जम्मू काश्मीरमधून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला। राऊत ठाकरेंना पंतप्रधान होण्यासाठी ब्रँडिंग करत आहेत। राऊतांच्या जे मनात येईल ते करतायत। गिरीश महाजन यांची टीका। मतदान वाढवण्यासाठी पवारांप्रमाणे उद्धव ठाकरेंनाही काही लोक भेटले। ईव्हीएमच्या माध्यमातून 60 ते 65 जागा जिंकून देऊ असं सांगितलं। शरद पवारांच्या गौप्यस्फोटानंतर संजय राऊतांचा दावा। काँग्रेसची भूमिका योग्य वेळी ठरवू। ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत निर्णय घेतील। ठाकरे बंधूंच्या आगामी निवडणुकीतील युतीवर बाळासाहेब थोरात यांचं वक्तव्य। धर्माविरुद्ध निकाल गेला तर कोर्टालाही मानणार नाही। वेळ आली तर कबुतरांसाठी शस्त्र उचलू। दादरमधील कबूतरखाना बंदीवरून जैन मुनीची चिथावणी। तर जैन समाजाच्या आंदोलनाला मराठी एकीकरण समिती उत्तर देणार। दादरमधील कबूतरखान्यावर पालिकेनं आंदोलकांनी फाडलेली ताडपत्री पुन्हा लावली। परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात। कबुतरांनी दाणे टाकू नये। कारवाई झाल्यास ट्रस्ट जबाबदार राहणार नाही। दादरमध्ये कबूतरखान्याजवळ बॅनरद्वारे आवाहन। तर गिरगाव चौपाटीवर मध्यरात्री येत कबुतरांना खाद्य देण्याचे प्रकार सुरूच। कबुतरांच्या विषयाचा निर्णय न्यायालयानं दिलाय। कबुतरखान्याच्या विषयात कुणीही धर्म आणू नये। जैन मुनीच्या धर्मावरील वक्तव्यावरून शीतल म्हात्रे यांची प्रतिक्रिया। कल्याण डोंबिवलीत 15 ऑगस्टला चिकन मटन शॉप बंद ठेवण्याचे आदेश। नियमभंग केल्यास पालिकेकडून कठोर कारवाईचा इशारा। 15 ऑगस्टला कुठेतरी चिकन मटनची पार्टी ठेवा। आम्ही चिकन मटन खायचं की नाही हे सांगणारे आयुक्त कोण? मी स्वतः स्वातंत्र्य दिनी मांसाहाराची पार्टी करणार। हिम्मत असेल तर अटक करून दाखवा। जितेंद्र आव्हाड यांचं आव्हान। आव्हाडांची अवस्था बिनबुडाच्या भांड्यासारखी। एखाद्या दिवशी मांस मिळालं नाही तर त्याचं भांडवल करायचं का? केडीएमसीतील मांसाहार बंदीवरील आव्हाडांच्या वक्तव्यावरून गुणरत्न सदावर्ते यांची टीका। कल्याण डोंबिवलीतील आदेश का काढला? कुठल्या अधिकारात काढला? त्यांना कोणी निवेदन दिलं हे बघावं लागेल। चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात हिंदीत पूजा सांगितल्याचा दावा। 30 ते 35 कुटुंब मराठी असताना एका हिंदी कुटुंबासाठी हिंदीत पूजा घातली। राहुल सातपुतेची सोशल मीडियावर पोस्ट। विठ्ठल मंदिरात पूजा मराठीतूनच होते, मात्र परराज्यातून काही भाविक येत असतात। त्यांच्यासाठी पूजेची माहिती हिंदीतून सांगितली जाते। याबाबत चौकशी करून कार्यवाही करू, मंदिर समितीचं स्पष्टीकरण।
ओबीसींना त्यांनी कायम पाण्यात पाहिलं, आता यात्रा काढत आहेत. कोणत्याही योजना ओबीसींपर्यंत पोहोचू दिल्या नाही. आता ओबीसींची आठवण आली असेल तर कृतीत दिसू द्या. देवेंद्र फडणवीस यांचा शरद पवार गटाला टोला. शरद पवार ओबीसींचं राजकारण करतात. मराठा आंदोलनाच्या मागे शरद पवार होते असं लोक म्हणतात. शरद पवारांच्या मंडल यात्रेवरून केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची प्रतिक्रिया. शरद पवार जेव्हा ओबीसींच्या बाजूने असतात तेव्हा ते षडयंत्र रचतात. जरांगे नावाच्या बबड्याला रसद पुरवणारे मंडल यात्रा काढतात. लक्ष्मण हाके यांची शरद पवारांच्या मंडल यात्रेवरून टीका. दगाबाज पवारांना खड्यासारखं बाजूला करा, हाकेंचं आवाहन. प्रांजल खेवलकरांचा देशातील सर्वात मोठा विषय होऊ शकेल. रुपाली चाकणकर यांनी केलेल्या आरोपांनंतर महाजनांची प्रतिक्रिया. थोड्याच दिवसात सर्व गोष्टी समोर येतील, महाजनांचं वक्तव्य. एकनाथ खडसे यांनी बोलताना जिभेवर नियंत्रण ठेवलं पाहिजे. खडसेंच्या चाकणकरांवरील वक्तव्यावरून गुणरत्न सदावर्तेंची टीका. वारंवार केला जाणारा अपमान थांबवला पाहिजे, सदावर्तेंची मागणी. मराठ्यांविरोधात दंगल करा असे कान फुंकले गेले. दंगल झाल्यास फडणवीस जबाबदार राहणार. जरांगेंचा आरोप तर फडणवीसांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान. जरांगेंनी पात्रतेनुसार बोलावं, हाकेंचा पलटवार. पुण्यात पुन्हा हुंडाबळी. 20 लाखांच्या मागणीनंतर सिंहा झेंडगेंची आत्महत्या. आंबेगाव बुद्रुक परिसरातील घटना. 7 जणांविरोधात गुन्हा दाखल. सासू सासरे आणि नवऱ्याला पुणे पोलिसांनी घेतलं ताब्यात. राज्यमंत्र्यांनाही काम करण्याची संधी दिली पाहिजे. अंबादास दानवे यांचं वक्तव्य. तर मुख्यमंत्र्यांनी राज्यमंत्र्यांनाही अधिकार दिलेत. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची प्रतिक्रिया. विमानाप्रमाणेच ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये ब्लॅक बॉक्स लावण्याच्या निर्णयाला कोल्हापुरातून पहिला विरोध. देशातील 90 लाख ट्रॅक्टर ट्रॉलीला ब्लॅक बॉक्ससह जीपीएस लावणं बंधनकारक. आमदार सतेज पाटील यांच्याकडून हरकती नोंदवण्याचं आवाहन. पंतप्रधान पीक विमा योजनेतील गेल्या वर्षीच्या रखडलेल्या दाव्यांची नुकसान भरपाई आज शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार. एकूण 921 कोटी रुपये राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार. कोल्हापुरात करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूळ मूर्तीवर आज आणि उद्या तातडीनं संवर्धन प्रक्रिया. भाविकांना अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीचं दर्शन घेता येणार नाही. पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षणानुसारच प्रक्रियेचा निर्णय. माधुरी हत्तीणीच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी. वनतारातून हत्तीणीला पुन्हा नांदणी गावात आणण्याच्या कायदेशीर पर्यायाचा तपशील न्यायालयासमोर ठेवला जाणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूर दौऱ्यावर. गोपीनाथ मुंडेंच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याला उपस्थित राहणार. पुण्यात आजपासून प्रदेश काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची 2 दिवसीय निवासी कार्यशाळा. प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार. नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची आज उत्तर महाराष्ट्रासंदर्भात बैठक. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन. बेस्ट कामगार पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरेंविरोधात विरोधक एकवटले. ठाकरेंच्या उत्कर्ष पॅनलला भाजप प्रणीत सहकार समृद्धी पॅनलचं आव्हान असणार. भाजप शिंदेंच्या सेनेच्या 5 संघटनांनी ठाकरेंविरोधात वज्रमूठ आवळली. परळीच्या वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळासाठी निवडणूक. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात धनंजय मुंडेंनी मतदानाचा हक्क बजावला तर पंकजा मुंडेंनीही मतदानाचा हक्क बजावला. डोंबिवलीत हाय प्रोफाईल सोसायटीच्या संचालक पदाच्या निवडणुकीत हाणामारी. बोगस मतदानाच्या संशयावरून हाणामारी झाल्याचा प्रकार. मानपाडा पोलिसांनाही धक्काबुक्की झाल्याचं समोर. पोलिसांकडून गुन्हा दाखल. अंबरनाथमध्ये मनसेतून शिवसेनेत गेलेल्या माजी नगरसेवकांविरोधात मनसे आक्रमक. मनसे कार्यकर्त्यांची नोटा दाखवत घोषणाबाजी. आता तुम्ही निवडून येऊन दाखवा. मनसे उपजिल्हाध्यक्ष शैलेश शिर्के यांचा इशारा. जामनेरमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्याला रक्षा खडसे अनुपस्थित. कार्यक्रमाच्या बॅनरवर प्रमुख अतिथी म्हणून रक्षा खडसेंच्या नावाचा उल्लेख. एकनाथ खडसेंविरोधात भाजपनं आंदोलन केल्यानं रक्षा खडसेंनी व्यक्त केली होती नाराजी. जळगावच्या जामनेरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा लोकार्पण कार्यक्रम. अचानक आलेल्या पावसानं गोंधळ उडाला. खुर्च्या डोक्यावर घेऊन काहींनी गिरीश महाजनांचं भाषण ऐकलं. खडसेंच्या प्रतिमेवर थुंकणं योग्य नाही. संबंधित प्रकाराबाबत माहिती नाही, माहिती घेतो. गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. तर 2 दिवसापूर्वी 40 गावात भाजप कार्यकर्ता एकनाथ खडसेंच्या प्रतिमेवर थुंकला होता. अकोल्यात दादांची राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून 2 वेगवेगळे आदिवासी दिन साजरे. आदिवासी बांधव आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याचा रोहित पवारांचा आरोप. तर आमदार किरण लहामटे यांचं स्पष्टीकरण.
किती बी समोर येऊ द्या, त्यांना एकटा बास. आमदार भास्कर जाधव यांचं स्टेटस. गुहागरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून जाधव यांची कोंडी करण्याचा प्रयत्न. ब्राह्मण सहाय्यक संघाकडूनही जाधवांना इशारा. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सांगली दौऱ्यावर. पक्षाच्या कार्यालयाला भेट देणार. प्रशासनाकडून विश्रामबाग इथल्या स्फूर्ती चौकापासून भाजपच्या कार्यालयापर्यंत जाणारे रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी. भारतातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत महाराष्ट्रात धावली. नागपूर ते पुणे प्रवास अवघ्या 12 तासात. पंतप्रधान मोदींच्या हस्ते एक्सप्रेसला हिरवा झेंडा. तर जळगावातील भुसावळ स्थानकात एक्सप्रेसच्या स्वागतावेळी मोठी गर्दी. नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस विशेष गाडीचं भुसावळ स्थानकात जल्लोषात स्वागत. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, मंत्री गिरीश महाजन यांची उपस्थिती. रेल्वे पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. कोल्हापुरात गणेश मंडळावरून ठाकरे आणि शिंदेंच्या सेनेतील वाद समोर. ठाकरेंच्या सेनेचे रविकिरण इंगवले आणि शिंदेंच्या सेनेच्या कार्यकर्त्याची ऑडिओ क्लिप व्हायरल. दरम्यान रविकिरण इंगवलेंवर गुन्हा दाखल. या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका.